ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि जीवनात उपयोगी येणारे संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, स्वामी तुमच्यासाठी आज नक्कीच मनातील मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी आले आहेत आणि ते नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील. त्यासाठी तुम्हाला स्वामींवर पूर्णपणे मनापासून विश्वास हा मात्र ठेवावा लागेल, तरच तुमची इच्छा ही पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मन लावून 20 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जीवनात काहीही उलटसुलट चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वास आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत. स्वामी नक्कीच करतील सर्व ठीक, हे लक्षात ठेवा आणि स्वामींचं मनात नामस्मरण करा. नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल आणि तुमच्या मनात जर स्वामींचा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मित्रांनो, काही लोकांची विचारसरणी एवढ्या खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतर यांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत हे ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काही न ऐकता चांगले समजतील आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. पण स्वामींना माहिती आहे आपण कसे आहोत ते, आणि ते त्यामुळे काही तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाहीये. काही नाते आपल्यासाठी खूप खास असतात आणि ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढेच न्यायच मिळत नाही आणि मग फक्त कारणं भेटतात. एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहेत आणि दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळला तर मग या जगातले खूप नाते टिकून राहतील आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाहीये. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात. मग खरं आणि खोटा फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे आणि तो लोकांना कदाचित येत नाही आणि म्हणून ते फसतात. तर मित्रांनो, काही लोक असतात, काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बदनाम्या करत असतात आणि खोटं पसरवत असतात. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. आणि मग हेच ते फालतू लोक असतात ज्यांची चरित्र, वैचारिक पातळी, कृती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला धुतलेल्या तांदळाचे ते समजत असतात. एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण आपल्या बदनाम्या केल्या तरी काही फरक पडू द्यायचा नाही आणि आपले चरित्र, आपले वागणं आणि आपला स्वभाव हा कसा आहे ते स्वामींना माहिती आहे. आणि तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या आणि उगाच खोटं नाटं, बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करून घेऊ, आणि तर तेच तुमच्यावर उलटून नक्कीच येणार आहे. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कमी तर प्रत्येकात असते, पण 2 खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या आमच्यात आहेत. त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा धार्मिक श्रद्धा असो, एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत यांचा अभिमान आहे. असा तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे. मित्रांनो, कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्याच्यावर ते पाण्याचा एकही थेंब टिकू देत नाही. अर्थात पाण्यात राहून पाण्यात ते मिक्स होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे आणि संसारात पाहून परमार्थिक वैराग्य असले पाहिजे. आणि सुखदुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे आणि या सुखदुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे. नक्कीच एक लक्षात घ्या की स्वामी आपल्याला भरपूर देत आहेत आणि काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात, संपत्तीच्या गर्वाने फार माजून जातात आणि साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हाततूड करतात. 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. दुसरे असतात आणि शारीरिक ताकदीचा माज असणारे, कमजोर, मग साध्या बोळ्या लोकांना ते दाबून मारतात. आणि तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व असणारे तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे आणि जे त्या चलाखीने अज्ञानी लोकांना लुबाडतात.
आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र आहे. परमेश्वर फिरवत असतो. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तर परमेश्वर तुमच्यासारख्यांची फार लायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज ज्यांच्यावर तुम्ही हसताय तेच उद्या तुम्हाला असतील. आणि एक लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलं आहे की आज जे अंधारात आहेत, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि आम्ही तो नक्कीच आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे आणि स्वामींमुळे आम्ही बिंदास आहोत असं समजायला हवं आणि आपण स्वामींवरच फक्त विश्वास ठेवायला हवा. श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपाग्रहाने आश्वस्त करतात त्याला हरिहरादी देवताही वंदन करतात आणि कळी कळाही त्यांच्यासमोर लोटांगण घालतो. काम क्रोध हे विकार त्याला शरण येतात आणि स्वतः रुद्धिसिद्धी देखील त्यांच्या घरी पाणी भरतात. सद्गुरू दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महित्म्याला प्राप्त होत असतात आणि मग त्यांचे परमभक्त मोक्ष प्राप्ती होत असतात. आणि गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे ना मित्रांनो, जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात नक्की करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही एक गोष्ट खरंच मोठी आहे आणि नाते संपुष्टात आणते आणि त्यामुळे ते नाते तसे होत असते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाहीये. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा. समजून घ्या, या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन आपल्या घडत असते आणि स्वामी आपल्या जीवनात आपल्याला त्यांचे दर्शन सुद्धा देत असतात. फक्त आपला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास हवा आणि स्वामींवर विश्वास आपण ठेवायला हवा. आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागत असतो. पण आठवड्यातून काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटतो आणि मग भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. आणि एकदा लक्षात घ्या, एकदा का आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली, त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी धरू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे आणि आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे, म्हणजे जीवनात जागा आणि त्यागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय आहे? यातून चांगलेच होईल ना? हो, नक्कीच होईल. केलं तर होईल, करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात राग होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपलं जीवन अगदी सुखमय होऊन जाईल. जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल, कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्यांचा जन्म भेटलाय. ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात, कसं तरी जगून दिवस लोटत असतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घालायला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे याच कल्याण, तुम्ही आत्मकल्याण नक्कीच तुम्ही तुमच्या हाताने करू शकता. जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल ना, तेवढे ही अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्म कांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादीचे जर आचरण जीवनात केले तर अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील नक्की तुम्हाला प्रगती होईल आणि तुम्हाला नक्कीच त्यात प्रगती मिळणार आहे, कारण स्वामींमुळे सर्व काही शक्य होते. अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजे आणि चांगल्या केल्या पाहिजे. लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे चांगले दिसेल ते मिळवता येतात आणि ते सोडवतात. म्हणून अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते ते गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणसं असो. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही आणि मग ते सर्व माणसांना विसरून जात असतात
आणि आपल्या कर्म हे वाईट करून घेत असतात. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणारे, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहा. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही, स्वामींसाठी येतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामींच्या दर्शनाला तुम्ही दररोज जा किंवा स्वामींचे दररोज तुम्ही दर्शन घ्या. रोज सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव आणि नक्कीच पूर्ण करत असतो. मग पण आपल्या चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य कालांतराने नष्ट होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. पण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तसबीर, नाव, अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसत असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दृष्टीने च्या माध्यमातून स्वामी सतत आपल्याला देत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे आणि स्वामी आपल्या पाठीशी नेहमी असणारच आहेत. ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतोच आणि त्याचे अस्तित्व जाणवते आणि ते अनुभवाने लागते. आणि शेवटी श्रद्धेचा देखील तो भाग आहे. आणि श्रद्धेचा भाग असला तरी आपण श्रद्धा ही स्वामींवर निश्चित ठेवली पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चरित्र खराब करत असतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखे एकदा वागून बघा आणि ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आणि आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. म्हणून विश्वास ठेवताना कधी स्वामींवर विश्वास ठेवा. ते तुम्हाला धोका कधीच देणार नाहीत आणि तुमची सेवा ते पूर्णपणे करतील. फक्त तुम्ही त्यांचे नामस्मरण करा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळवून देतील. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. आणि ज्या वेळेस आपल्यास काही संकट आले, आपली नक्कीच ती आपत्ती आली, तर मग अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वामी समर्थ हे स्वसमर्थ वापरता येईल तेवढं आपण वापरायचं आहे. त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं आहे. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची आहे. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या छोट्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपते, हे लक्षात ठेवायचे आहे. म्हणून आपण आपले कर्म जपत राहावे आणि पुण्य जपत राहावे. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्याचे केले तरी देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्यांच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. आणि अर्थात नामस्मरणाने सैरावेर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण होऊन जाते, एवढे मात्र निश्चित आहे. मग मित्रांनो आणि स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आपल्या सदैव पाठीशी राहतात. फक्त त्यांच्यावर आपला विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असले पाहिजे. जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोळे ओळे, हे विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, अस्वच्छ असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करू शकतो. नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जाऊ आणि त्यांचे प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू येत जातात आणि मग त्यांचे चमत्कार आपल्याला दिसत जातात आणि स्वामींची अनुभूती आपल्याला यायला लागते. म्हणून स्वामींचे नामस्मरण करणं अगदी जरुरी आहे. प्रत्येकाला समजवत नाही बसायचे, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तुम्हाला तुमच्या विचारांना कधी समजून घेणार नाही आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपले स्वतःची किंमत ही कमी करून घेतो आणि समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देते, एवढे लक्षात घ्या. म्हणून समोरच्याचे कर्म स्वामींवर सोडा आणि आपण आपले कर्म चांगले करा, एवढेच तुम्ही करू शकता. तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी,
एक एक हक्काचं व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचे असते. आणि माझे नाते आणि तेच नाते माझे, तरी स्वामी तुमच्याशी आहे आणि स्वामींची सर्वांची नाते ठेवायला हवे. माया का दास सदा उदास, मेरे स्वामी का सदा बिंदास दास रहता है. आणि स्वामींचा जो दास असतो तो सदा बिंदास असतो, तो सुद्धा उदास कधीच नसतो. एवढं लक्षात ठेवा. माणसाला खूप मोठा भ्रम असतो की मी ही सेवा केली, मी ती पूजा केली, मी इतका जप पारायण केले, एवढे दानधर्म केले, माझ्यामुळे यांचे काम झाले, मी सेवा दिली सांगितली म्हणून झाले, मी आहे म्हणून केंद्र मठ मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम काढून टाका. ते आपल्यासारखे लाखो घडवतात आणि मोडतात सुद्धा. लक्षात ठेवा, तुम्ही काहीच नाही करत, तरी तुम्ही फक्त माध्यमात म्हणून नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ सेवा करा. आणि करता आणि करविता फक्त आपले स्वामी आहेत. तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले हैं. कठपुतली, ध्यान में रखना. आपण फक्त कठपुतले आहोत. स्वामीच आपल्याला नाचवत असतात आणि त्यांच्या इशाऱ्यावर आपण सर्व काम आपली करत असतो. एवढं लक्षात घ्या. स्वामींनी आपल्याला त्यांचे शिष्य बनवलाय आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत आणि हे जीवन त्यांनी दिलंय. रोज आपल्याला 24 तासांमधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम तुम्ही टाकूनच घ्या. मग बघा, जीवनात तुमचे अगदी मोठमोठे बदल तुम्हाला दिसून येतील. आता विसर पडणार, काम झाले, गरज सरणार. प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मग मजा हाका मारता, फायदा मात्र पडदी पडता, तोंड फिरवता. का रे तुम्ही असं करता आणि माझ्या मागे तुम्ही असं का करता? मला तुम्ही साकडं घालता आणि नंतर विसरून जाता. नवसाचे मात्र तुम्ही लक्षात ठेवत नाही. मनुष्याने आणि स्वामींना हे तुम्ही काही सांगितले असेल किंवा बोलले असेल तर अजिबात विसरू नका. स्वामी सर्व आठवण ठेवतात आणि मग तुम्हाला नंतर ते फेडावे लागते. एवढे मात्र आहे. मित्रांनो, स्वामी म्हणतात, एखाद्याला दुःख देऊन माझ्याकडे स्वतःसाठी प्रार्थना करू नका. पण एखाद्या व्यक्तीला क्षणभर आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात तुम्ही मनापासून काळजी करू नका. मी ते तुमच्या मार्गात जरूर आणेल. म्हणून तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार करा आणि चांगलं चिता. मी तुमचंही चांगलं चितेन. म्हणून स्वामी म्हणतात, नक्कीच तुम्ही माणसं जपा आणि माणुसकी सुद्धा नक्कीच जपा. प्रत्येक दिवस हा सारखा नक्कीच नसतो. सुख दुःख हे कालचक्र नेहमी चालूच असते. म्हणून कोणत्याच दिवशी खचून जाऊ नका. एक मात्र लक्षात ठेवा, दिवस जरी सारखे नसले तरी प्रत्येक दिवशी स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्या पाठीशी राहतात. खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस? नशिबाने हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो, पण तुम्ही सगळेजण एकमेकांचे सुख पाहून दुःख ओढून घेतात, त्यात माझा काय दोष? मग यात आपल्याला असे शिकायला मिळते की दुसरे जर सुखी असतील तर आपणही त्यांच्या आनंदात सामील झालं पाहिजे आणि आपल्या सुखातही लोकांनी सामील झालं पाहिजे. आणि त्याला जरी दुःख आलं तरी दुःखातही तुम्ही सामील झालं पाहिजे. म्हणजे देव तुम्हाला सर्व काही देईल आणि मनापासून देईल. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय आणि ते दिवस तुम्ही नक्कीच आनंदाने घालवले पाहिजे. तरच तुमच्या जीवनाला अर्थ आहे. नाहीतर मग सगळीकडे स्वार्थ हा आहेच. म्हणून तुम्ही स्वार्थी बनू नका. अर्थपूर्ण जीवन जगा आणि आनंदाने जगा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. मग दुसऱ्याचं भलं झालेलं पाहिलं आणि आपल्याला चांगलं वाटलं तर देव आपल्याला तसंच देतो. आणि आपल्याला जर वाईट वाटलं मग ते आपलं कर्म आपण फेडत असतो. मग स्वामी म्हणतात, आपल्याला आम्ही असताना काळजी कसली करतोस? अरे तुझं काम फक्त माझ्यावर अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करणे आहे. तुझ्या आयुष्याचा कार्यभार आणि कारभार वाहण्यास आम्ही समर्थ आहोत. म्हणूनच आम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणतात असे स्वामी तुम्हाला सांगत आहेत. मग तुमचा आहे ना स्वामींवर विश्वास? मग नक्कीच कमेंट करून टाईप करा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कर्माची परतफेड ही करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा. कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीच बदलू शकत नाही. उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळणारच आहे. आणि कर्म करत असताना आपण देवाला भिलो पाहिजे. जसं आपण श्रद्धेने आणि पूर्ण निर्मळ मनाने देवाची भक्ती करत असतो तसेच कर्म करत असताना तुम्ही लक्षपूर्वक कर्म केले पाहिजे. वाईट कर्म अजिबात तुमच्या हातून घडू देऊ नका. त्यांचे परिणाम तुम्हाला वाईट पाहायला मिळतील. आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा मित्रांनो, देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी.
आणि देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय म्हणून मंदिरात जावे आणि देवाचे नक्कीच आभार मानावे. देव आपल्याला सर्व काही देत असतो, मग ती छोट्यातली छोटी गोष्ट असो किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट असो, सर्व काही देव आपल्याला मनापासून देत असतो. जो माणूस कष्टाला लाजत नाही ना, त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. म्हणून नक्कीच मित्रांनो, जीवनात कष्ट हे करावेच लागतात आणि ते प्रत्येकाला करावे लागतात. म्हणून कष्टाला कधी लाजू नका आणि परिस्थिती सुधारल्यावर कधी माजू नका, म्हणजे देव तुमच्या नक्कीच सोबत राहील. परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहित असतात. म्हणून आपले व्यवहार आणि आपले कर्म कसे आहेत हे पडताळून तुम्ही नक्कीच पाहिलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला फळ हे मिळेल याची अपेक्षा तुम्ही ठेवली पाहिजे. नाहीतर तुम्ही वाईट कर्म कराल आणि चांगल्या फळाची अपेक्षा ठेवाल, मग तसं तुम्हाला कधीच मिळणार नाही. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे. म्हणून आपण ज्या गोष्टी बदलू शकतो त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही किंवा त्या चेंज करू शकत नाही, मग त्याकडे विचार करून फायदा काय. मग तुमचा तो मौल्यवान वेळ तुम्ही दुसऱ्या कामात घातला पाहिजे आणि तिथून तुम्ही सर्व काही प्राप्त करू शकता. किती कमावून ठेवले ना तरी बाकी शून्यच राहते आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते आपल्या कर्माचे नक्कीच कमवलेले पुण्य. म्हणून नेहमी पुण्य जास्त करा आणि साठवणूक कमी करा. जेवढे जास्त पुण्य असेल तेवढे जेवढे तुम्हाला देव देत राहील आणि तुम्ही भरपूर मोठे व्हाल. म्हणून मित्रांनो, कठीण रस्तेच नेहमी सुंदर ठिकाणी पोहोचत असतात आणि सुंदर निसर्गाचा आपल्याला आस्वाद ते देत असतात. म्हणून कधी तुम्ही कठीण काळात असला तर देवाचे भले माना की देव तुम्हाला चांगली वेळ आणण्यापूर्वी कठीण रस्ते देत असतो आणि ते रस्ते दिले तर देवाचे आभार माना, कारण तुम्हाला लवकरच तुमच्या जीवनात एक काहीतरी नवीन चांगली बातमी मिळणार आहे. जीवनात पैसा कधी मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही. म्हणून नक्कीच तुम्ही वेळेला जपा आणि माणसांना देखील जपा. मग वेळ जितकी महत्वाची आहे तितकीच माणसे जपणे सुद्धा नक्कीच महत्वाचं आहे. जर स्वामींचे नाव तुमच्या ओठावर आणि स्वामी तुमच्या मनात असतील तर घाबरता कशाला. काही झालं तरी स्वामी तुमच्या पाठीशी नक्की राहतील. मग ते तुमच्यावर दुःख आलं तरी तुमच्या पाठीशी राहतील आणि जर सुख आलं तरी ते तुमच्या पाठीशी राहतील. मग तुम्ही भिण्याचं कारणच उरत नाही. नको करू तू उगाच माणसा गर्व ऐश्वर्याचा. ऐश्वर्य तुझ्याजवळ थोड्या क्षणासाठी आहे आणि करशील माझे मनोभावे नामस्मरण तर मी असेल तुझ्या पाठी जन्मोजन्मासाठी. असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत आणि म्हणत आहेत, आपण जर नामस्मरण केलं तर जन्मोजन्मी ते आपल्या सोबत राहतील. मग नुसतं म्हणून फायदा नाही की स्वामी माझ्या सोबत राहा, पण असं करण्याने तुमच्यासोबत स्वामी नक्कीच राहतील आणि ते करणं म्हणजे नामस्मरण करणं होय. ज्यांना धन कमवायचे त्यांना कण सुद्धा वाया घालू नये आणि ज्यांना ज्ञान कमवायचे त्यांनी एक क्षण सुद्धा वाया घालू नये. ते लवकरात लवकर शिकून घेणे महत्वाचं असतं आणि ते शिकून घेतलं की मग जीवन जगायची मजा फार वेगळीच असते. मित्रांनो, चिंतेप्रमाणे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. चिंता नको, चिंतन करा. चिंता करण्यात वेळ वाया घालू नका. तोच वेळ स्वामींच्या नामस्मरणात करण्यात सत्कारणे लावा आणि मग बघा तुम्हाला कसे रिझल्ट भेटतात आणि तुमचे काम किती लवकरात लवकर होतात. फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी चमत्कार कुठूनही आणि कसाही करू शकतात. फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. जर विश्वास पूर्ण भक्कम असेल तर स्वामी आपल्यावर चमत्कार नक्कीच करतील आणि तुम्हाला सर्व काही स्वामींच्या कृपेने मिळेल. आणि तसं तुम्हाला भरपूर काही गोष्टी या स्वामी देतच असतात आणि चमत्कार झाल्याने आपले जीवन हे नक्की सुधारेल. मित्रांनो, मन हलके करायचे असेल ना तर स्वामींजवळ करा, कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे. म्हणून म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असे म्हणल्याने स्वामी आपल्या पाठीशी नक्कीच राहतात आणि ते आपल्या सानिध्यात राहतात, कारण आपण त्यांचे नामस्मरण करत असतो. हे म्हणा, कर्मकष्ट मेहनत करण्यासाठी कोणतीही कसर करू नकोस. थोडा सुद्धा आळस कंटाळा कळू नकोस. अखंड निरंतरपणे कर्म करत राहा. बघ, योग्य वेळी स्वामी तुझ्या कर्माचे फळ नक्कीच तुला देतील. मग ते फळ देत असताना स्वामी कसलाही विचार करणार नाहीत. तुला त्याचे फळ देताना एकदम प्रेमाने आणि निर्मळ मनाने आणि भरभरून देतील. मग तू ते स्वीकारायला नक्कीच तयार राहा. मित्रांनो, तुम्ही तुमच्या जीवनात भरपूर कष्ट भोगवत आहात तर स्वामी तुमच्या नक्कीच पाठीशी राहतील, कारण ते प्रारब्ध शब्द आणि तुमचे कर्म मिटवू शकत नाही, पण तुमच्या कष्टाच्या काळात ते तुमच्या सोबत नक्कीच असू शकतात.
स्वामींकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना नक्कीच करू नका. तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून प्रार्थना करा. कारण कर्म हे तुम्हालाच फेडायचे आहे. स्वामींना फक्त म्हणा की माझ्या मदतीला या, आणि मदतीला याल तेव्हा फक्त मला तुमचा सहवास लाभू द्या. मग मी बघा कोणत्या ना मोठ्या संकटातून कसं बाहेर काढतो आणि पडतो. ते मित्रांनो, रडून तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त आपले सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज असतात. आणि ते भरपूर ब्रह्मांडाचे हे सर्वांचे स्वामी आहेत आणि सर्व लोकांचे स्वामी आहेत आणि ते ब्रह्मांड नायक आहेत. म्हणून ते सर्वांच्या मनातलं ओळखतात आणि तुमचे जे काही संकट असतील ते सर्व काही ते निवारतात. मित्रांनो, आपल्या हातून चांगले काम होतात तेव्हा समजून जा की किमया स्वामींच्या आहे. आणि इतरांना झालेला त्रास पाहून आपल्याला जर त्रास होत असला तर समजून जा आपलं मन स्वामीमय होत आहे. आणि जीवनात सुख दुःख येणारच, पण सुख आल्यावर स्वामींना विसरू नका आणि दुःख आल्यावर मुखातून स्वामी नाम नक्कीच घ्या. आणि स्वामी नाम घेताना तुम्ही इथे मनापासून नक्कीच घेतलं पाहिजे. नक्कीच ते यशस्वी ठरेल. मग बघा सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते. ती स्वामी म्हणतात की जेव्हा तू चांगलं काम करशील तेव्हा मी तुझ्या सोबत आहे, आणि वाईट काम करताना मात्र लक्ष असू दे, कारण स्वामी तुला बघत आहेत. आणि ही प्रचिती तुम्हाला तेव्हा नक्कीच मिळेल जेव्हा तुम्ही स्वामींचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इथे सगळा तो गर्व आणि अहंकार सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं, आणि ते महत्त्व कळल्यावर आपल्या जीवनाचे महत्त्व कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आणि मग ती शाळा शिकत असताना आपण भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून शिकता येतो आणि शिकत जात असतो. मग आपल्याला मोठमोठे आपल्याला सर्व काही प्राप्त होण्यासाठी आणि करण्यासाठी त्या गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज कळाली पाहिजे आणि मौज वाटली पाहिजे. म्हणून आपलं जीवन हे आपण चांगलं बनवलं पाहिजे आणि ते तितकंच महत्त्वाचं आहे. नामाने पापी माणसे पुण्यवान म्हणतात. पूर्वी पडलेले अपराध नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांना नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनांचा सेवेचा पूजेचा राजा आहे. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही आणि संकटे तुमच्यावर येत नाही. कामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे आणि मोठे आहे, आणि ते सामर्थ्य जगत असताना तुम्ही फक्त चांगले कर्म करा. वेळ काढून बोलणं व वेळ घालवण्यासाठी बोलणं एवढा फरक समजला की आयुष्य तुम्हाला नक्कीच कळेल. मग तुम्ही नक्कीच माणसं ओळखण्यास तरबेज व्हाल. आणि माणसं जर एकदा तुम्ही ओळखलीत तर मग तुम्हाला कोणीच आयुष्यात यशस्वी होण्यापासून थांबवू शकत नाही. कारण ही माणसं असतात ती तुम्हाला मागे ओढत असतात. आणि माणसे ओळखणे हा खूप मोठा मुद्दा आहे आणि तो तुम्हाला जमलेला आहे. मित्रांनो, स्वप्न पाहणे फार फायद्याचं असतं नाही. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत, ज्या जशा हव्या आहेत तशाच पाहता येतात. गोष्टी मग भविष्यात डोकावता येतं, भूतकाळात रमता येतं. आणि मनासारखं नसलेच काहीतरी ते शेवट नक्कीच नाही वाचितले नक्कीच खाली असतेच. मग पुढची दिशा सुद्धा दिसते, आणि पुढची दिशा दिसली की पुढच्या प्रवासाची नाही तर आपलंच आयुष्य हे दिसत राहतं. मित्रांनो, जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृती देते तेव्हा तिचं रूपांतर सेवेत होते. आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करत असतात. आणि त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मकता आणि कृतज्ञता आणि ईश्वरीय गुण चमकतात. या शरीराला सेवेकरी असे म्हणतात आणि त्या सेवेकरी हे स्वामींचे असतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर मग तुम्ही खूप श्रेष्ठ काम करत आहात. पण त्या कामासाठी तुम्हाला भरपूर काही वेळ मर्यादा असते आणि तुम्हाला भरपूर काही देवाची सेवा करावी लागते. जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला, कारण त्यांची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. आणि आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात पाणी नक्कीच येते, कारण ते आपल्यावर आईसारखं प्रेम करत असतात. आणि आईसारखं प्रेम करत असताना त्यांच्या मनात आपल्याविषयी कोणतीही शंका नसते आणि कोणतेही काहीच नसते. एवढं लक्षात ठेवा. रूप अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होते आणि रूप गेल्यानंतर आजही नाम शिल्लक आहे. काळाच्या हे पलीकडे जे कायम टिकते ते सत्य होय. आणि प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते. म्हणून नक्कीच नामस्मरण तुम्ही केले पाहिजे. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात, तर काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण त्यातून आपले पाय ओले करतात.
हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त त्यातून तुम्ही काय घेतात हे महत्वाचे आहे. म्हणून तुम्ही घेण्याचा जास्त महत्व आहे. तुम्ही लोकांकडून काय घेतले पाहिजे, चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे की वाईट गोष्टी घेतल्या पाहिजे हे तुमच्यावर अवलंबून असते. मग तुम्ही जे घ्याल तसे जीवन तुमच्यासोबत घडत जाईल आणि मग तुमचे जीवन तसे बदलत जाईल. परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती नक्कीच बदला. तर याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. गुरुला शिष्य म्हणाला, गुरुदेव, एका व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे. गुरु म्हणाले, बरं झालं, दूध प्यायला मिळेल. एका आठवड्यानंतर शिष्याने गुरुला सांगितलं, ज्याने गाय दिली होती ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेलाय. गुरु म्हणाले, बरं झालं, शेण उचलण्याचा त्रास वाचला. तात्पर्य असं की परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदलायला हवी. त्यामुळे दुःख हे सुखात बदललेलं. सुख दुःख शेवटी मनाचाच तर खेळ आहे. मग हा खेळ खेळत असताना जीवनात तुम्ही अगदी आनंदाने जगले पाहिजे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. जेवढा जास्त स्वामींवर विश्वास असेल तेवढं तुमचं जीवन अगदी मोलाचं होऊन जाईल आणि अगदी निर्मळ होऊन जाईल. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश मनापासून आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि हा संदेश मनापासून ऐकत राहा. तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येत जाईल. स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा आणि त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची त्यांना 2 हात करायची ताकद मला द्या. आणि तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही स्वामी समर्था. आणि तुम्ही असेच आमच्या पाठीशी राहा. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले ना, तर त्या स्वप्नांना आकार देणारे स्वामी तुम्ही स्वतः आहेत आणि तुम्हीच मला घडवत आहात. एवढंच माझं मागणं तुमच्याकडे आहे की मला सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, तुम्हाला जर स्वामींवर खरंच विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि एक लक्षात घ्या, स्वामी तुम्हाला सर्वांना सुखी, समाधानी, निरोगी ठेवो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त चिंता करत बसू नका, कारण त्यामुळे आपला प्रत्येक गोष्टीवरचा ताबा सुटत जातो आणि मग शेवटी येतं ते नैराश्य. आणि त्यापेक्षा भक्ती करा. मनाला शांती आणि समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही अगदी सुखी, आनंदी होऊन जाल. आयुष्य समाधानाने आणि आनंदाने जगायचं असेल तर जे चांगलं घडतंय ते आठवत राहावं आणि जे वाईट घडतं ते विसरण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि ते विसरत राहिलं पाहिजे. नक्कीच तुम्ही जीवनात भरपूर काही पुढे जाल. जिंदगीत वाट्याला आलेल्या भूमिका अगदी आनंदात निभावण्यात, कारण एखादा दिवस प्रत्येकाची जिंदगी इथे एखादी कहाणीच होऊन जाणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. आणि प्रत्येकाला जायचं आहे. त्यामुळे आनंदाने जगा आणि समाधानी आणि सुखी राहा. जेव्हा सर्व संपले असे वाटते तेव्हा प्रयत्न शिल्लक असतात आणि हेच प्रयत्न आपल्याला यशस्वी बनवत असतात. आणि त्यामुळे प्रयत्न करणे तुम्ही कधीच सोडले नाही पाहिजे आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे. बस एवढंच तुम्ही मनात ठाम राहायला पाहिजे. समोरच्याला दुःख होईल असं कधी बोलू नका, कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कोणाचं मन अजिबात दुखवू नका. आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपंही होणार नाही. म्हणून फक्त आपल्या हातात एवढंच आहे की आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही. इमानदारीने मेहनत केली की वेळ वाईट कधीच होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून वेळ चांगली असेल किंवा वाईट असेल, पण आपला साधेपणा आणि आपला इमानदारी कधीच सोडू नका. स्वतःचं साम्राज्य बनवायचं असेल तर कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडं थोडं प्रयत्न करत राहायचं. साम्राज्य काही एक दिवसात बनणार नाही, पण एक दिवस आपल्या प्रयत्नांनी ते नक्कीच बनेल, हे मात्र तितकंच खरं आहे. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर मग पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील आणि मग ते आपल्याला भेटणारही नाही. एवढंच खरं आहे. स्वतःपेक्षा जास्त महत्त्व कुणालाच देऊ नये, कारण आपल्याला सवय असते समोरच्याला इज्जत द्यायची, पण सगळ्यांनाच सवय नसते आपण दिलेली इज्जत स्वीकारायची. कारण कसं असतं, गाढवाला तूप दिलं की ते पचत नाही, त्याला उकरंडाच फुकायला लागतो. मग तसं लोकांचं पण असतं. त्यामुळे फक्त फॅमिली मेंबर सोडले तर बाकी पूर्ण जगात फक्त प्रॅक्टिकल जगायचं तर निभावत लागेल. मग एवढंच तुम्ही जगलं पाहिजे आणि तसंच तुम्ही राहिलं पाहिजे आणि सर्वांसोबत त्यांच्या स्वभावासारखंच तुम्ही वागलं पाहिजे. जवळच कोणी रुसला, रागवलं तर मग त्याची समजूत काढण्यात पुढाकार घ्या, कारण आडमुठेपणाच्या लढाईत दुसऱ्याचं ऐकून एक चांगला नात्याचं वाटोळं नक्कीच व्हायला वेळ लागत नाही, हे तितकंच खरं आहे.
आयुष्यात खूप अडचणी आहेत, पण तरी मी नेहमी हसत असतो. वेळच तर आहे ना, निघून जाईल, हेच मी स्वतःला पटवून देत असतो. आणि हेच तुम्ही पण पटवून द्यायला शिका, कारण वेळ निघून गेली की सर्व आपल्या जवळ येतील, हेही तितकंच खरं आहे. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा. जर काही चांगलं व्हायचं असेल तर वेळ हा लागतोच. एकाच दिवसात सगळं काही सक्सेस होत नाही. मग त्याला फक्त तुम्ही संयम राखला पाहिजे, आणि संयम राखलं तर सर्व काही नीट होईल. आपलेही आपले राहत नाही आपल्याकडे पैसा नसल्यावर. बाकीच्यांचं काय, विषय घ्यायचा तेव्हा साथ देतील म्हणून लक्षात घ्या. म्हणून ते पैसा असल्यावर सर्व लोक आपल्या जवळ येत असतात. म्हणून तुमच्याजवळ पैसा असणंही तितकं महत्त्वाचं आहे. जिथे श्वास सुद्धा आपला नाही तिथे ते माझं म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण इथे घेतलेला श्वास सुद्धा इथे सोडून जावा लागतो, हेही तितकंच खरं आहे आणि 100% खरं आहे. म्हणून मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही, आणि उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो ही तुझी सुरुवात आहे. त्यामुळे कधीच नाराज राहायचं कारण नाही, कारण दिवस बदलतात तशी परिस्थिती सुद्धा बदलत असते. आणि म्हणून सर्व काही बदलणार आहे, फक्त तुम्ही जिद्द सोडू नका आणि चालत राहा. तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम देखील होत असतो. म्हणून हे कलियुग आहे, इथं तुम्हाला नक्कीच नजर लावणारे जास्त भेटतील, आणि ते असतातच. मग त्यांना तुम्ही मागे सोडून जा आणि पुढे चालत राहा. लोकांचे सल्ले घ्या, कारण ते फुकटमध्ये सांगू शकतात, पण निर्णय मात्र स्वतःच्या विचाराने घ्या, कारण तेच आपल्याला आयुष्याला वळण देत असतात. आणि लोकांचं ऐकून जर आपण करत बसलो तर आयुष्यात मोठा भूकंप घडायला वेळ लागत नाही, मग लागतं कारण. आणि आजकाल कुणालाच कुणी आपल्या स्वतःच्या पुढे गेलेलं बघवत नाही, कारण हे कलियुग चालू आहे. म्हणून आम्ही चांगलं आहे हे देव बघतोय, आणि तुम्ही आमच्याशी किती वाईट वागतायत हे पण देव बघतोयच की, असं आपण लोकांना म्हणत असतो. फक्त विषय वेळेचा बाकी आहे, आणि एकदा का वेळ आली की मग तुम्हाला पण तुमची खरी ती हकीकत कळणार आहे. आणि परमेश्वरावर आपला फक्त नितांत आणि निर्मळ मनाने विश्वास असायला हवा, बस एवढंच हवं. समोरचा व्यक्ती प्रत्येक वेळी तुम्हाला समजून घेईल या भ्रमात राहू नका, कारण इगो आजकाल प्रत्येकाजवळच आहे, हे लक्षात ठेवा. इथेच कमवायचे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना मित्रांनो, तरी देऊ नका. पण एक गोष्ट मात्र मनात तुम्ही ठाम करून घ्या, कोणाचं मन मात्र नक्कीच दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे नक्कीच मोठं आहे बरं. आणि पैसा प्रत्येक ठिकाणी कामाला येत नाही, म्हणून पैसा फक्त गरजेपुरता कमवायचा असतो. नातं टिकवता येत नसेल तर हरकत नाही, पण व्यक्तीचं मन दुखवण्याची चूक पण करू नये, कारण जेवढा त्रास त्याचं मन दुखल्यावर होतो ना, त्याचा दुप्पट त्रास नंतर आपल्याला सुद्धा होतो. कारण हा नियतीचा फेरा असतो, आणि तो सगळीकडे सारखाच असतो. तिथं कोणतेही कॉम्प्रोमाइज होत नाही, आणि कोणाचाही वशिला चालत नाही, आणि पैसेही तिथं चालत नाही, कारण हे सर्व देवाच्या हातात असतं. म्हणून तुम्ही चांगल्या मनाने आणि चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते ना, त्यांना आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा समाधान मिळतं. आणि ज्यांना दुसऱ्यांचं वाईट झालेलं बघायची सवय असते, त्यांच्याकडे कितीही पैसा असू द्या, समाधान आणि सुख कधीच नसतं. कायम त्यांना नुसती पैशांची हाव ही फक्त लागलेली असते, हेही खरं आहे. सुख आपल्या हातात नाहीये, पण सुखाने जगणं आपल्या हातात नक्कीच आहे. कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका, जे मिळतंय तोच देवाचा प्रसाद आहे, म्हणून आनंदाने स्वीकारा. आणि दुसऱ्यासारखं जगायचा विचार कराल तर मग सुख ही मिळणार नाही, आणि समाधानही नक्कीच तुम्हाला मिळणार नाही, हेही लक्षात ठेवा. म्हणून वाईट वेळेमध्ये स्वतःला सांभाळून घ्या, आणि आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, कारण हीच वेळ असते जी तुमचं आयुष्य बदलून टाकत असते, आणि तीच वेळ तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून त्या वेळेला तुम्ही नमायला शिका आणि पुढे जायला शिका. ताकद, सत्ता, तारुण्य, पैसा या सगळ्यांना एक्सपायरी डेट असतेच, पण जसा दिवस रोज बदलत असतो तशी बाकीची गणित सुद्धा बदलत असतात. त्यामुळे नेहमी विनम्र राहा, आणि संयम फक्त तुम्ही तेवढा ठेवा. संकटाचा जास्त विचार करत बसलात तर मग त्रासच होतो. त्यापेक्षा त्या आलेल्या संकटाला भिडत राहिलं तर मार्ग मिळतातच. बदल हा सोपा नसतो, पण तो करणं गरजेचं असतं. नाहीतर जुनाट झालं आहे म्हणून लोक अडगळीत टाकून देतात, आणि मग विचारत सुद्धा नाही, आणि आपल्याला काही बोलत सुद्धा नाही. खरं बोलायची आणि वागण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही, पण तुमच्याच मनाला मोठं समाधान नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही समाधानी असलात तर नक्कीच तुम्ही सुखी असाल आणि आनंदात असता. जिथं प्रगती असते तिथं निंदा ठरलेलीच असते. म्हणून कोणी काय बोलायचं याचा कधीच विचार करायचा नाही. फक्त आपण आपल्या मार्गानं निमूटपणे चालत राहायचं. एकदा हव्या असलेल्या गरजा पूर्ण झाल्या की कोणी कोणाच जिवलग राहत नाही.
आपल्या पाठीमागे तरी वाईट बोलतील किंवा आपल्याला सगळं सरळ धोका देऊन तरी मोकळे होतील अशी लोक असतात. म्हणून आपण आपल्या मनामध्ये आणि आपल्या मनासारखं जगलं पाहिजे. समाज समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणं हे जमायला हवं. आणि नेहमीच माझं सगळं खरं म्हणून चालत नाही. म्हणून तसंही आपण केलं नाही पाहिजे. आणि दुसऱ्यांचं काय चाललंय हे बघत बसण्यापेक्षा आपलं आयुष्य किती सुंदर आहे आणि ते अजून सुंदर कसं बनवता येईल याच्याकडे मजबूत लक्ष द्यायचं. आणि लोकांचं बघून वागायचं ठरवलात ना तर आयुष्यात दुःखीच राहाल आणि कायम दुःखच तुम्ही भोगत राहाल. एवढं मात्र निश्चित कराय. आयुष्यात आलेली अनेक संकटे जेव्हा आपल्याला नकळत टळून जातात ती टळून गेलेली संकट म्हणजेच परमेश्वराची कृपा असते. आणि त्यामुळे स्वतःवर आणि देवावर निसंकोचपणे विश्वास ठेवून वाटचाल करत राहण्याची आपल्याला सवय झाली पाहिजे. म्हणून एक लक्षात या, आनंद देणाऱ्या माणसांना आणि आशीर्वाद व्याज मिळत राहतं. म्हणून मात्र दुसऱ्याला वेदना देणारे लोक जन्मभर तळतळाचे हप्ते नक्कीच भरत असतात. म्हणून आपण नक्कीच कर्म हे जमवलं पाहिजे. जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात. आज न उद्या ते नक्कीच आपल्याला भोगावे लागत असतात. जीवन खूप सुंदर आहे, त्याला चिंतेत घालू नका. एकदा हरलात म्हणून खेळ अर्ध्यावर सोडू नका. एकाने विश्वास तोडला म्हणून सगळ्यांना त्यांच्यासारखंच समजू नका. आणि सगळंच मनासारखं होणार नाही, पण कधी ना कधी नक्कीच आपल्या मनासारखं दिवस येईल आणि असेल तेव्हा मात्र आनंद लुटायचं नक्कीच तुम्ही विसरू नका आणि आनंद लुटत चला. ज्यांचा स्वभाव आणि अंतर्मन मुळातच खराब आहे अशा लोकांना समजून घेण्यात काहीच अर्थ नाही. कारण समुद्र हा खारट आहे आणि खारटच राहील. आणि त्यात कितीही साखर टाका गोड ते होणार नाही हे मात्र निश्चित कराय. म्हणून जशाला तसं तुम्ही वागायला शिका. लक्षात ठेवा, वेळ कधीच पुरावा किंवा साक्ष मागत नाही, ती सरळ शिक्षा देते. हे कराय. आयुष्यात पडझड तर चालूच राहते, म्हणून आपण धडपड करायची कधीच सोडायची नसते. हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे तुम्ही आयुष्यात पुढं चालत राहिलं पाहिजे. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कुणाला पडेल. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही नक्कीच जगायला शिकलं पाहिजे आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगलं पाहिजे. जन्म एकदाच आहे आणि जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत हे तुझं माझं चालणार आहे. मेलं की तो खूप चांगला होता, त्याच्यासारखं कोणीच नव्हतं असं लोक म्हणतात. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आयुष्याचा आनंद घ्या आणि कोणाचाही विचार न करता पुढे तुम्ही आयुष्यात चालत राहा. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाणार आहे एवढंही निश्चित आहे. एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे आणि तुम्ही ते कायमस्वरूपी तुमच्या ध्यानात आणि मनात ठेवलं पाहिजे. जसे चांगले दिवस जास्त काळ राहत नाहीत तसेच वाईट दिवस सुद्धा जास्त वेळ थांबत नाहीत. फक्त आपण संयमाने राहायचं असतं. जर का आपण संयम सोडला की एक दिवस अजून वाईट होत असतो आणि वाईटाच्या मार्गाला आपण जात असतो. आपल्याच माणसाची बेईमानी करून मिळालेलं सुख जास्त काळ आनंद देत नाही आणि एक दिवस तुमच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कारण वेळ सगळ्यांची देत असते आणि ती सगळ्यांवरच असते. म्हणून त्यानुसार तुम्ही वागायला शिकू नका आणि प्रत्येकासोबत प्रेमाने वागायला शिका. नात्यांची कदर पैशांपेक्षा जास्त करा, कारण त्यांना गमावणं सोपे असते पण पुन्हा कमावणं फार अवघड असते. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा नक्कीच तो होऊन जात असतो. आणि आयुष्यात मनासारखं कोणाला जगता येत नसते. म्हणून परिस्थितीनुसार जगायला शिका, म्हणजे त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही आणि तुम्ही मन मोकळेपणाने जगू शकाल. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या, कारण आयुष्य कधीच वेळेची वाट पाहत नाही, ते कधीही संपू शकतं. दुसऱ्याला दुखवून आपल्याला कधीच सुख हे लाभत नसतं. म्हणून दुसऱ्याला दुःख कधीच आपण दिलं नाही पाहिजे आणि चांगलं सगळ्यांशी वागलं पाहिजे. जेव्हा काही माणसांना तुमच्यातील चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना काही पण तुमच्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करत असतात. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलं पावली भेटून जातील आणि ते तुमच्याकडेच येतील आणि तुम्हाला त्यांच्याकडे जाण्याची गरज भासणार नाही. मनासारखं जगून घ्या मित्रांनो. एकदा का जबाबदारी अंगावर पडली मग खायला सुद्धा तुम्हाला टाईम मिळत नसतो. आणि जबाबदारी हे नक्कीच कष्टमय असतात आणि कष्ट तुम्हाला करावेच लागतील तरच तुम्हाला चांगले दिवस बघायला मिळतील. बऱ्याचदा पाहिजे तसं मनासारखं आयुष्य जगता येत नाही,
कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीच्या ओझ्याखाली सोडून द्यावे लागतात आणि ते नक्कीच आपल्याला प्रत्येकाला अनुभवायला मिळत असेल. स्वभाव कितीही चांगला असू द्या, लोक तुम्हाला तेव्हा चांगलं म्हणतील जेव्हा तुमच्याकडून त्यांचं काहीतरी काम होत असेल, आणि नाहीतर कुणाचं चांगलं झालेलं बघायला कुठं कुणाला वेळ आहे आजकाल. आणि ते कुणाला वाटत नाही की कुणाचं चांगलंही व्हावं. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावा लागत असतो आणि तो शेवटी खरा ठरत असतो. म्हणून नियतीपुढे झुकायला नक्कीच तुम्ही शिकलं पाहिजे आणि नियतीपुढेच फक्त तुम्ही झुकलं पाहिजे आणि कर्म चांगले केले पाहिजेत. दुसऱ्याला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच समाधान देऊ शकत नाही. देव कधी ना कधी त्या गोष्टीची दुप्पट परतफेड नक्कीच आपल्याकडून करून घेत असतो आणि ती फेड नंतर आपल्याला भोगावीच लागत असते. एवढं मात्र तुम्ही नक्कीच मनात ठाम लक्षात ठेवलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. दिखावा करणाऱ्यांच्या आयुष्याचा वेळ निघून गेल्यानंतर खूप मोठा तमाशा होत असतो, हेही खरं आहे. म्हणून आयुष्यात काही जवळची लोक आपल्याला अडचणीत आणून आपलेच परीक्षा घेत असतात, हेही लक्षात ठेवा. इथं लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या भावनांचा विचार करत नाही, तर मग आपण का लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करत बसायचा. आपलं आयुष्य आपण आनंदी जगायचं आणि मनसोक्त जगायला शिकायचं. आपली परिस्थिती आपल्याला आज बदलावी लागते, त्यामुळे लोक काय बोलतील हा विचार कधीच करायचा नसतो आणि तो करायचाही नसतो. धुंदी येणं हानिकारक असतं, मग ती झोपेची असो किंवा पैशांच्या झोपेची धुंदी असो. जीवनात त्रास करू शकते, तर पैशाची धुंदी नाती उद्ध्वस्त करत असते. दुसऱ्याचा ऐकून आपली नाती खराब करू नका, कारण नाती आपली असतात आणि दुसऱ्यांचाही नाही. आणि लोक पण अशी असतात, चांगलं चाललेले संबंध बिघडतील किंवा हेच बघतात आणि त्यासाठी एकाच दोन सांगायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. आणि अशीच लोक असतात आणि त्यांच्या पाठीमागे आपण कधीच धावायचं नाही. आपण आपल्या मार्गाने चालत राहायचंय. इमानदारी आणि खरं वागण्याची सजा कधी कधी वनवास सुद्धा मिळते. जुनं आहे पण हेच खरं आहे, एवढंही निश्चित आहे. म्हणून दिलेलं घेतलेलं एक वेळ विसरता येतं, पण मनाला लागलेले शब्द माणूस कधीच विसरत नसतो आणि ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहायला लागतात. भक्ती करायला लाजू नका आणि अंधश्रद्धेचे कधीच गुलाम होऊ नका. देवाचं न कळत का होईना लक्ष आहे आपल्यावर. आपण फक्त नीतिमत्ता आणि भ्रष्ट झाल्यासारखं वागू नका आणि चांगलं फक्त वागा. एवढंच फक्त तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि 2 वेळेस नक्कीच स्वामी समर्थांचं नाव आपल्या मुखात तरी आलं पाहिजे आणि त्यांचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, उत्तर देणे अवघड नसतं, फक्त वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं लागतं. चूक नसताना सुद्धा नको नको ते ऐकून नक्कीच माणसाला घ्यावं लागतं आणि आपण ते नक्कीच ऐकूनही घ्यायला पाहिजे. आयुष्यात अनेक ठिकाणी तुमच्या अश्रूपेक्षा तुमचं खंबीर राहणं महत्त्वाचं नक्कीच ठरत असतं आणि ते तसं ठरायलाही हवं. तेव्हाच आपल्याला भरपूर अनुभव त्यातून येत असतात. काही गोष्टी उशिरा मिळतात पण सर्वोत्तम मिळतात. तोपर्यंत अंगात सहनशीलता असावी लागते, कारण कठीण काळातच लोक जास्त त्रास आपल्याला देत असतात आणि तो त्रासही आपण सहन करून घेतला पाहिजे आणि सहनशक्ती आपल्यात ठेवली पाहिजे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि काटा काय, तो आपल्या सगळ्या मागातील काटे सुद्धा काढून टाकू शकतात. म्हणून देवावर फक्त विश्वास ठेवायला शिका, ते सर्व काही आपल्याला देतील. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नका, कारण रानातील तण पिकाला त्रास करतं आणि मनातील ताण हा आपल्या आनंदाचा सर्वनाश करतो. त्यापेक्षा स्वामींचे नामस्मरण हे चांगलं आहे आणि सर्व ताण तणाव पासून मुक्त तुम्ही राहायला शिकाल. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायला शिका. तुम्हालाही याचा अनुभव नक्कीच येईल. अपेक्षा आणि विश्वास चुकीचे कधीच नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण अपेक्षा कोणाकडून करायची आणि विश्वास हा कोणावर ठेवायचा असतो. ते पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेली असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं आणि जिथं विश्वास जास्त असतो ना, तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा होत असतो. हे तितकंच खरं आहे. स्वामी भक्तांनो, अक्षरातून निघतात भावना आणि भावनेतून वाहते ते प्रेम आणि प्रेमातून बनत असते जीवन. आणि हे जीवन म्हणजे तुमच्यासारखी प्रेमाची माणसं आणि तुम्ही सतत आनंदी राहावं हीच माझ्या मनाची इच्छा आहे. आणि स्वामींचरणी हीच आपण प्रार्थना करूया आणि सर्वजण सुखी आनंदी आणि मनाने श्रीमंत असावे, हेच स्वामींचरणी प्रार्थना. हे लक्षात घ्या, किती उंच उडण्याचा प्रयत्न केला तरी कावळ्याला गरुड होता येत नाही. तसंच तुम्ही किती आम्हाला कावळ्यासारखं चोच मारायला प्रयत्न केला
तरी आमची प्रगती कधी थांबवू शकत नाही असं आपण काही मनामध्ये विचार करत असतो आणि ते ठीक सुद्धा आहे. म्हणून एवढं कायम लक्षात ठेवायचं आणि आपण चालत राहायचं आणि जगात आपण कधीही थांबायचं नाही आणि चार चौघात आपण उठून दिसलं पाहिजे. तुम्ही जे प्रेम आपुलकी देताय ते समोरच्याकडून मिळतच अशी अपेक्षा कधीच तुम्ही ठेवू नका, कारण तुमच्यासारखं हृदय प्रत्येकाकडेच नसतं आणि काही लोक अशीच असतात. म्हणून आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हे आहे की आपल्याला जवळ करणारे सुद्धा भरपूर आहेत आणि ते म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. आणि ते आपल्याला त्यांच्या जवळ करून घेतात आणि आपले सगळे दुःख नाहीशी करून घेतात. भक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ आहे आणि शक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाव श्री स्वामी समर्थ, संकटातला आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ, सुखाचे धाम म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत आणि तेच आपले सर्व काही आहेत. लोकांचं बोलणं जास्त मनाला लावून घेऊन आपलं आयुष्य कधीच दुःखी करायचं नाही, कारण जे लोक तसे चुकीचे असतात ते दुसऱ्यांच्या आयुष्यात भरपूर काही गोष्टी या चुकीच्या घडवत असतात आणि चुकीच्या करत असतात. दुसऱ्याला जास्त शिकवायच्या आधी लागू नका, कारण आपल्याकडून शिकून आपल्यावरच डाव करण्याची संख्या भरपूर काही मोठी असते आणि ते आपण नक्कीच या आयुष्यात आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या लक्षात आपण आणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नात्यांमध्ये अपेक्षा असण्यापेक्षा नक्कीच त्यात भावना चांगल्या असायला हव्या. सुखाच्या शोधात आयुष्य गमावण्यापेक्षा समाधानी तुम्ही राहायला शिकलं पाहिजे आणि जे आपल्याकडे आहे त्यात सुख समाधान आपण मानलं नक्कीच पाहिजे. पराभव व अपमान यशस्वी होण्याची सुरुवात असते हे नक्कीच शिकायला पाहिजे आणि पराभव झाले तरच आपल्याला मोठे यश हे गवसते. नको तिथे बोटं करण्यापेक्षा योग्य ठिकाणी वोट करणे नक्कीच तुम्हाला जमलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही चांगल्या व्यक्तीला पुढाकार दिला पाहिजे. योग्य ठिकाणी जिंकण्यासाठी अयोग्य ठिकाणी हार स्वीकारावीच लागत असते आणि आकाशातल्या चंद्रावर तर सर्व प्रेम करतात, पण मला तर सोबतच्या चंद्रावर प्रेम आहे आणि ते तुमच्या लोकांसोबत आणि आवडींच्या लोकांसोबत तुम्हाला असायला हवे असलेले गमावले असेल तर कदाचित तुम्हाला ते मिळेल आणि जे तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलेले नसेल. फक्त तुम्हाला संयम ठेवण्याची गरज असते. संकटे जरी मोठी असली तरी सोबत मात्र पक्की ठेवा आणि सोबतीचे लोक चांगले ठेवा. लढाई शिक्षणाची असो किंवा अस्तित्वाची, संघर्ष तुम्हाला करावाच लागणार आहे आणि जीवनात सगळ्यांना संघर्ष आहेच. म्हणून नातं मिळवण्यापेक्षा नातं जोपासणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून जबाबदारीच्या ओझ्याखाली आयुष्यातली कित्येक स्वप्न ही चिरडली जात असतात. म्हणून आपण आपल्या स्वप्नांसाठी नक्कीच जगलं पाहिजे आणि स्वप्नच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वप्नांच्या पाठीमागे आपण राहिलो पाहिजे आणि स्वप्नामध्ये आपण नक्कीच जगायला शिकलो पाहिजे. स्वप्नच आपल्याला भरपूर काही देऊ शकतात आणि स्वप्न आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वप्नासाठी नक्कीच आपण जगायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या पुढे दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते त्यांना आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा समाधानी मिळत असतं आणि ती लोक खूप पुढे जात असतात, कारण त्यांना दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगलं व्हावं अशी त्यांची भावना असते आणि ती भावनाच त्यांना भरपूर काही आयुष्यात पुढे घेऊन जात असते. आणि तसेच जाणले समर्था तुम्ही माझ्या मणीचे भाव, म्हणून ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वतःला शांत तरी ठेवायचं किती, जे येतोय तो त्रास देऊन जातोय आणि तो त्रास आपण नक्कीच सहन करतोय आणि तो त्रास सहन न करता आपण पुढे जात राहिलं पाहिजे आणि आयुष्यात अगदी आनंदात जगणं पाहिजे. आयुष्य हे खूप मोलाचं आहे आणि ते आपण अगदी प्रेमाने जगलं पाहिजे. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला, कुठेही कसे घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी ठाम. आणि आपल्या पाठीशी स्वामी हे काळंकाळ राहतील आणि टिकून राहतील. फक्त आपली विश्वास आणि आपली स्वामींवरील निष्ठा ही कायम राहिली पाहिजे. कधी कधी नियती आपल्या मुद्दाम संकटात टाकत असते, कारण तिला पण दाखवून द्यायचे असते, बघ तुझ्या हक्काचे कोणतरी आहे व परके कोण, आणि आपल्याला ते समजवण्यासाठी त्या संकटात आपल्याला टाकत असते. म्हणून आपल्याला तेही आपण शिकून घेतले पाहिजे आणि आपण कुठे संकटात पडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा तो होऊन जात असतो आणि मग आपण भरपूर आयुष्यामध्ये काहीतरी झेप घेण्याचं आपण सामर्थ्य निर्माण करत असतो आणि आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढे जाणार असतो. मन, भावना, शब्द जिथे एकरूप होतात तिथे भक्ती म्हणजे काय हे वेगळं सांगावं लागत नाही. म्हणून मनापासून आणि काळजीपासून आपण देवाची भक्ती केली पाहिजे आणि निर्मळ मनाने ती केली पाहिजे, तरच ती देवापर्यंत आपली भक्ती पोहोचत असते.
जी झुंज तू खेळतो आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. फक्त ते अभयवचन आपण सांभाळून ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. नको हो उदास, मी तुझ्या आहे आसपास. डोळे बंद करून बघ, कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. आणि तो विश्वास म्हणजे आपले स्वामी आहेत. आणि स्वामींवर विश्वास तुम्ही नक्कीच ठेवायला हवा. आणि स्वामींवर विश्वास असला की कुठलेही संकट आपल्यावर येत नाही आणि आली तरी ते आपल्यावर राहत नाही. ते संकट आपल्यावरून निघून जात असतात आणि आपल्याला सुखाचे आणि समाधानाचे दिवस हे नक्कीच येत असतात. आनंदात असल्यावर वचन देऊ नका, रागात असल्यावर उलट उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणताच निर्णय घाई गडबडीने घेऊ नका. कारण या 3 गोष्टीतच लोक संधी शोधत असतात आणि तुम्हाला त्रास देत असतात, हे मात्र निश्चित आहे. क्षणभर सुखासाठी आयुष्यभर जीवनाची वणवण नक्कीच माणसाला करावी लागत असते. म्हणून जेवढा पैसा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा. कारण तुम्ही कमावलेल्या पैशांचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद ही फक्त देवातच असते आणि देवच ते साध्य करू शकतात. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला तो नक्कीच आपल्या मनापासून स्वीकारावा लागत असतो. म्हणून स्वामी म्हणत असतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोच कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. असं वचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे. मग घाबरण्याची आपल्याला अजिबात गरज नसते. फक्त स्वामींवरचा विश्वास टिकून ठेवायचा असतो. बस एवढंच आपल्याला काम करायचं आहे आणि तेवढंच आपल्याला तो विश्वास टिकून ठेवायचा आहे. कुणाचा उपयोग करायचा असेल तर पहिल्यांदा फुगवलं जातं आणि नंतर लाथाडून वापरलं जातं. आणि आजकाल जगाची हीच रीत झालेली आहे. म्हणून लोकांपासून तुम्ही सावध राहायला शिका आणि आपल्या मनाप्रमाणे जगायला शिका. काही लोकांना दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यात फार रुची असते, पण त्यांना एक गोष्ट लक्षात येत नाही. एवढ्या गोष्टीसाठी आपण आपली बुद्धी वाया घालवतोय आणि जसं काय या गोष्टीसाठी मोठं मेडलच आपल्याला मिळणार आहे हेही त्यांना कळत नाही. पण ते लोक तसेच करतात आणि मुद्दामूनच करत असतात. एखाद्याचं दिसणं असणं आणि नसणं माणूस सगळं काही विसरतो, पण एक स्वभावच असा असतो जो काही लक्षात राहतो. ज्यामुळे माणूस एखाद्याच्या मनात शिरतो किंवा मनातून तरी उतरतो. आणि त्यामुळे स्वभाव नेहमी तुम्ही चांगला ठेवला पाहिजे आणि मन मिळवून नक्कीच ठेवला पाहिजे. आयुष्यात हसणं शिकावं लागतं, पण रडवायला तर लोक असतातच की जन्म झाल्यापासून, आणि ते आपल्याला रडवतच असतात. म्हणून विश्वासात गद्दारी धोका आहे. थोडं आमच्या वाट्याला जास्त झालं, पण वाईट त्या गोष्टीचं सुद्धा वाटलं नाही. दुःख फक्त एकाच गोष्टीचं वाटतं. हे सगळं आम्हाला आमच्या जवळच्या लोकांनीच जास्त दिलं आणि ज्यांच्यावर आमचा डोळं झाकून विश्वास होता. आणि मग तुम्ही लोक ओळखायला यात नंतर तुम्ही शिकलं पाहिजे. आणि लोक ओळखल्यास शिकले की तुम्ही सर्व काही जग पाहिलंय असं आपण म्हणू शकतो. चुकूनही दुसऱ्याचं वाईट करू नका, दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नका. देवसुद्धा तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्ही वाईट करत असाल तर वाईटही केल्याशिवाय देव नक्कीच राहत नाही. लोक काय म्हणतील या विचारात आपलं आयुष्य वाया घालू नका. आपलं आयुष्य आहे ते तिथं निर्णयसुद्धा आपण स्वतःच घ्यायचे आणि आनंदसुद्धा आपण स्वतःच लुटायचा. लोकांचं कायम असतं कुठेही कशाची चुका काढायच्या आणि नाव ठेवत बसायचं. आणि चांगलं चाललेलं असेल तर ते बिडून टाकायचं, हे लोकांचं काम आहे. पण आपण आपल्या मनाप्रमाणे आणि चांगलं वागलं पाहिजे आणि चांगलंच राहिलं पाहिजे. आजकाल जगाची रीतच झाली आहे, उपयोग येईल तोपर्यंत वापरायचं आणि एकदा का वापर संपला की त्याला असं ठोकरायचं जणू काही त्याची आणि आपली ओळखच नव्हती. आणि असंच काहीतरी लोक वागत असतात आणि त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भेटतही असतात. म्हणून दुसऱ्यांचे 1000 सल्ले ऐकण्यापेक्षा नक्कीच तुम्ही आपल्या लोकांचे आणि जवळच्या लोकांचे सल्ले हे ऐकले पाहिजे आणि त्यानुसार पुढे चालले पाहिजेत. मदतसाठी जोडलेले हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांपेक्षा श्रेष्ठ असतात. म्हणून सर्वांना तुम्ही मनापासून आणि निर्मळ मनाने मदत केली पाहिजे. कोणतेही स्वप्न नवसाने आणि देवापुढे बसून कधीच पूर्ण होत नाही. त्यासाठी दिवस रात्र कष्टही करावेच लागतात. मग देव आपल्याला त्यात साथ देतात आणि आपल्याला पुढे घेऊन जातात. फक्त त्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करावी की आम्हाला सुखी समाधानाने निरोगी ठेवा, एवढी स्वामींचरणी प्रार्थना. जो कष्ट करून शांत संयमी राहतो ना त्यालाच घरात नेहमी माघाराची भूमिका घ्यावी लागत असते आणि तोच व्यक्ती माघारी जात असतो. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ सगळ्यात देवाचा असतो आणि सगळं काही देवाच्या हाती असतं. म्हणून देवाला नमस्कार केल्याशिवाय तुम्ही कोणत्या कामाची सुरुवातही देखील नक्कीच करू नका. प्रामाणिक व्यक्तीची किंमत लोकांना कधीच वेळ आधी समजत नाही. त्यांची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते, नाहीतर मग वेळ निघून गेल्यावर समजते. पण तेव्हा
त्या गोष्टीला खूप उशीर झालेला असतो आणि त्या लोकांनाही समजण्यासाठी खूप उशीर झालेला असतो. एक वेळ सरड्याने बदललेले रंग ओळखता येतात, पण माणसाने बदललेले रंग हे आपल्याला कधीच ओळखता येत नाही. म्हणून ते रंग तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे आणि ते रंग ओळखून तुम्ही आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. एक छोटंसं भांडण होऊ द्या फक्त, लगेच लोक मी तुझ्यासाठी काय किती केलंय आणि काय केलंय याची हिशोब सांगतात. आणि म्हणून तर नात्यांची किंमत कधी शून्य होऊन जाते कळत सुद्धा नाही, आणि मग ती नाती संपवण्याची वेळ येत असते. आयुष्याच्या पायऱ्या चढताना मी एक गोष्ट शिकलो, आपलेपणा दाखवून आपण आपलीच वाट लावून घेत असतो आणि आपल्याला कोणी जवळ करून घेत नाही. किती चांगला असला तरी प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ पाहतोच, मग तो घराचा असो किंवा मग बाहेरचा असो. आणि म्हणून जीवनामध्ये कधी आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे. सुखी आणि समाधानी मनुष्य भरपूर काही मिळवत असतो आणि आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत असतो. मित्रांनो, कुणाचंही तेवढंच व्हायचं जेवढा समोरचा आपल्याला मानतो, नाहीतर उगीच गुंतून जाऊन आपली अवस्था जाळ्यात पकडलेल्या पक्षासारखी नाही करून घ्यायची. एवढंच तुम्ही शिकलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतर्गणातला देवपण. आणि हे सगळं संपलं की माणूसच संपला म्हणून समजायचं. म्हणून मनात नेहमी स्वामी समर्थांचे नाव ठेवायचे. तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा आजकाल जवळच्या लोकांचा आज खरा धंदा झालाय. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मनामध्ये कधीच कोणाविषयी दोष ठेवू नका आणि सगळ्यांची चांगले आणि मनोभावाने वागा. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा. स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.